नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। मागच्या 2 दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे। तहसील कार्यालयामध्ये एकही कर्मचारी सध्या संपामुळे उपस्थित नाही। मात्र ग्रामीण भागातील जे काही लोक आहेत त्यांना या संपाबद्दल कसल्याही प्रकारची माहिती नसल्यामुळे आपल्या विविध कामांसाठी अगदी सकाळपासूनच ग्रामीण भागातील लोक यामध्ये वयोवृद्ध असतील, निराधार असतील असे तहसील कार्यालयामध्ये येतात। मात्र सर्वच विभागांच्या दालनांना कुलूप असल्याने कुठल्याही प्रकारचे काम होत नाही। त्यामुळे ग्रामीण भागातील वेगवेगळे कामे घेऊन येणाऱ्या लोकांची मोठी अडचण निर्माण झाली। माझा अंगठा द्यायचा अंगठा म्हणून तहसीलीत मी आलते। मग दिला का अंगठा? नाही। काय झालं? तिथं कोणीच नाही। संप ह्यांचा। कधी आलात तुम्ही? आता सकाळी आलो। मग कधी या म्हणले? काय भेटले कोणी? सोमवारी या म्हणले। म्हणून मी आलो शिरूर केस तालुका। सकाळी 9 वाजता येऊन आतापर्यंत झालं। तहसीलदार साहेबांची भेट झाली, त्यांनी सांगितलं सोमवारी या, इथं कोणी नाही। तहसीलच्या बाहेर आपले कामं घेऊन आलेले लोक वेगवेगळ्या ठिकाणी बसून कर्मचारी येतील या आशेने वाट बघत बसलेले आहेत। मात्र अद्यापर्यंत त्या संपावर कसल्याही प्रकारचा तोडगा न निघाल्याने कर्मचारी तहसील कार्यालयाकडे फिरकत नाहीत। मात्र काम घेऊन आलेल्या लोकांना आता गावाकडे परत जायचं आणि पुन्हा चक्रा मारायच्या हे अतिशय जिकिरीचे काम आहे। संजय गांधी योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, निराधार योजना असेल, अशा प्रकारचे विविध कामे या तहसीलमध्ये असतात। आणि आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा एक कार्यक्रम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर त्याचे अर्ज भरण्यासाठीही महिला तहसीलमध्ये किंवा विविध कार्यालयामध्ये आपले कागदपत्र घेण्यासाठी येत आहेत। मात्र तहसीलमध्ये आल्यानंतर तहसीलदार सचिन देशपांडे, नायब तहसीलदार लक्ष्मण धस, त्याचबरोबर नायब तहसीलदार आशा वाघ आणि पुरवठा विभागातील कारीकर हे 2-4 अधिकारी आणि कर्मचारी वगळता तहसीलमध्ये एकही कर्मचारी उपस्थित नाही आहे। सर्व टेबल खुर्च्या रिकाम्या आहेत। मात्र त्या ठिकाणी लोक आपल्या विविध कामासाठी येऊन मोठी गर्दी करतात। त्यामुळे अतिशय काम खोळंबले असून लवकरात लवकर या मागण्यांचा विचार करून किमान जे काही इमर्जन्सी कामे आहेत ती तरी कामे व्हावीत अशी काहीतरी व्यवस्था झाली पाहिजे। अन्यथा जे लोक ग्रामीण भागातून आपला कामधंदा सोडून येत आहेत त्यांना दूरवरून यावं लागतं। अशा लोकांची आर्थिक आणि इतरही मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत असल्याने या संपावर लवकरात लवकर तोडगा निघावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त होत आहे। सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि लाईक आणि शेअर करायला करोडो रुपये खर्च